लाइव पर देखते हैं आज की कुछ खास खबरें। राजस्थान के बाद अब महाराष्ट्र की बारी। राजस्थान में सचिन पायलट द्वारा लिए गए निर्णय का स्वागत करते हुए मध्य प्रदेश के राजस्थान में सत्ता परिवर्तन हुआ है। जहां अब तक कांग्रेस की सत्ता थी, वहीं अब बीजेपी की सत्ता आ गई है। इसके बाद अब महाराष्ट्र में सत्ता बदलने की संभावना है। कुछ इस तरह के विचार केंद्रीय मंत्री रामदास आठवले ने जनता के सामने रखे हैं। आता सचिन पायलट यांचा जो निर्णय आहे तो निर्णय अत्यंत योग्य निर्णय आहे। आता मध्य प्रदेशमधलं काँग्रेसचं सरकार गेलेलं आहे, राजस्थानमधलं जाण्याच्या मार्गावर आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रातलं सुद्धा सरकार आहे, हे सुद्धा फार काळ टिकणारं सरकार नाही। माननीय उद्धव ठाकरे यांचं जे सरकार आहे ते सुद्धा लवकरात लवकर जाईल अशा पद्धतीची आपल्याला अपेक्षा आहे। पाहूया काय होतंय ते, परंतु सचिन पायलट यांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि त्यांनी खंबीरपणे नरेंद्र मोदींच्या पाठीमागे उभं राहावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो। बिल नहीं भरने पर नहीं कटेंगी बिजली। लॉकडाउन काल में बिजली मीटर की रीडिंग लिए बगैर जून में एक साथ 3 महीनों का बिल महावितरण कंपनी ने अपने ग्राहकों को भेजा है। एक साथ 3 महीनों का बिल और वह भी बेहिसाब। ग्राहकों के द्वारा इसकी तकरार करने पर उन्हें किश्तों में बिल चुकाने के लिए कहा गया, लेकिन अब बढ़ाए गए बिजली के बिल कम करने के लिए ऊर्जा मंत्री नितिन राउत के साथ बैठकों का सिलसिला शुरू हो गया है। जब तक इस समस्या पर कोई ठोस निर्णय नहीं लिया जाता, तब तक बिजली के बिल नहीं चुकाने पर बिजली कंपनी बिजली नहीं काटेंगी। इस तरह के स्पष्ट आदेश ऊर्जा मंत्री द्वारा दिए गए हैं। वहीं परिवहन मंत्री अनिल परब की अध्यक्षता में शिवसेना आमदार ने ऊर्जा मंत्री नितिन राउत से मुलाकात की। इसकी जानकारी पत्रकारों से बातचीत के दौरान अनिल परब ने दी है। वीज दरवाढीच्या संदर्भात लोक आक्रमक आहेत। आज बैठक झाली, खासगी कंपन्यांना सुद्धा या बैठकीत बोलवलं होतं, काय निर्णय? आज विशेषतः मुंबईचे जे आमदार आहेत यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही तक्रार केली होती की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये वीज बिलं ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आलेली आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर आज मी वीज अधिकारी, कंपन्यांचे अधिकारी, मुंबईला जे वीज पुरवठा करतात ते आणि वीज मंत्री यांच्या समवेत आज बैठक झाली। या बैठकीमध्ये आम्ही सविस्तर आमची जी लोकांची गाऱ्हाणी आहेत, ज्यांना तिप्पट बिलं आली आहेत, चौपट बिलं आलेली आहेत, ही सगळी त्यांच्या समोर ठेवली आणि कशा पद्धतीने वीज बिलं वाढलेली आहेत त्याचं सगळं सादरीकरण आज मुंबईतल्या आमदारांनी केलं। यावरती त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं। जो काही याच्या दरम्यान जे काही मतभेद होते ते वीज मंत्र्यांनी व्यवस्थित ऐकून हे सगळं दुरुस्त करण्यासाठी आणि लोकांना या वीज बिलापासून राहत देण्यासाठी त्याच्यावरती काय उपाययोजना केल्या जातील याच्या बाबतीत सविस्तर चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांकडे हा विषय आता ठेवला जाईल। त्याचबरोबर लोकांना प्रत्येक मीटर ज्याची तक्रार आहे ही तक्रार वीज कंपन्यांचे अधिकारी ऐकून घेतील। समोरासमोर त्याची तक्रार ऐकून प्रत्येक ग्राहकाला ज्याला असं वाटतं की माझं बिल जास्त आलेलं आहे त्याचं म्हणणं पूर्ण ऐकून त्याचं समाधान करणं ही कंपन्यांची जबाबदारी आणि त्यांनी ती केलीच पाहिजे असे स्पष्ट आदेश वीज मंत्र्यांनी दिलेले आहेत। आणि त्यातही अजून असं लोकांना वाटलं की वीज बिल जास्त आहे तर त्या बाबतीत शासन नक्की निर्णय घेईल आणि तोपर्यंत कोणाचीही वीज कापू नये अशा सूचना आज ऊर्जा मंत्री श्री नितिन राऊत यांनी आज जे शिवसेनेचे आमदारांचं शिष्टमंडळ आज जे मंत्र्यांना भेटलं त्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत। वीज बिल जोपर्यंत याचा पूर्ण निर्णय होत नाही तोपर्यंत कोणाचंही वीज कापली जाणार नाही। आरएफसी में भूमिपुत्रों को प्राधान्य। विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर ने पत्रकारों से बातचीत के दौरान कहा कि आरएफसी कंपनी प्रकल्प के नौकरी भर्ती प्रक्रिया में उम्मीदवारों की उम्र सीमा 2 साल से बढ़ाने के साथ ही इस प्रक्रिया के लिए पात्र प्रकल्पग्रस्त स्थानीय और किसानों के बच्चों को चयन के लिए सबसे पहले स्थान पर रखा जाएगा। सर, आज आरसीएफ मध्ये गेला होता, नेमकं कशासाठी गेला आणि काय बोलणं झालं, काय सांगा? आज आरसीएफचे एमडी व्यवस्थापकीय संचालक मुडगेरीकर यांची आम्ही भेट घेतली।
आणि प्रामुख्यानं अलिबागला RCFची जी मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे, म्हणजे मला वाटतं स्थापनेपासून मोठी भरती या ठिकाणी पहिल्यांदा होणार आहे. आणि अशा वेळेला तिथे जे प्रकल्पग्रस्त आहेत, ज्यांनी जागा दिल्यात, जमिनी दिल्यात, सर्वस्व त्याग त्या ठिकाणी केला आहे, त्या प्रकल्पग्रस्तांना, स्थानिकांना, भूमिपुत्रांना यामध्ये प्राधान्य द्यावं, अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही लावून धरलेली आहे. आणि मला आनंद होतोय की मुडगेरीकर यांनीही, मराठी माणूस आज त्या ठिकाणी व्यवस्थापकीय संचालक आहे, त्यांची याप्रती सहानुभूती दिसली. आणि त्यांनी सांगितलं की ज्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी स्थानिक जर त्या क्षमतेचे नसतील तर आम्ही ट्रेनिंग देऊ आणि त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून काही दिवसांमध्ये त्यांना त्या पोस्टसाठी तयार करू आणि सामावून त्या ठिकाणी प्रयत्न घेण्याचा निश्चितपणे करू, अशा प्रकारचा शब्द त्यांनी दिला आहे. या भरतीसाठी पहिलं जे सर्टिफिकेट होतं परीक्षेचं ते 31 जूनचं त्यांनी जाहिरात दिली होती, पण आता ही परिस्थिती कोविडची आहे, त्याच्यामुळे ज्या वेळेला इंटरव्ह्यू होईल त्यावेळेचं सर्टिफिकेट शेवटचं जुलैनंतरचं सुद्धा ग्राह्य धरलं जाईल, अशा प्रकारचा एक चांगला निर्णय आज त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि मला वाटतं वयाची अटसुद्धा 25 वर्षाची होती, तीही आम्ही वयाची अट त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की वाढवा 30 वर्षापर्यंत करा, परंतु 27 वर्ष त्या ठिकाणी त्यांनी वयाची अटसुद्धा 2 वर्षांनी त्या ठिकाणी मुभा दिलेल्या आहे. अशा 3 गोष्टी त्यांनी या ठिकाणी मान्य केल्या आहेत. आणि आमचे महेश मोहिते तिथले ॲडव्होकेट जिल्हाध्यक्ष जे आहेत, प्रकल्पग्रस्त हे सगळे नेते मंडळी आहे, हे गेले अनेक दिवसापासून या विषयावर सातत्यानं या ठिकाणी व्यवहार करतायत, लढा उभारतायत. आणि मला वाटतं निश्चितपणे RCF सकारात्मक भूमिका घेईल. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।